व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे महागाईचा भस्मासूर। मित्रांनो, हा निबंध तयार करताना मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे, जो तुम्हाला इथे मी स्क्रीनवर दाखवलेला आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। जे जे घ्यावयास जावे ते ते महाग झाले, जे जे घ्यावयास जावे ते ते महाग झाले। महागाईचा भस्मासूर येता सारे घ्यायचेच राहून गेले, महागाईचा भस्मासूर येता सारे घ्यायचेच राहून गेले। महागाई म्हणजे काय? महागाई म्हणजे एक सामाजिक आर्थिक संकटाचं रूप। जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सतत होणारी वाढ। ही वाढ जर नियंत्रित नसेल तर ती सामान्य माणसाच्या खिशाला चाट देणारी ठरते। ज्या वस्तू काही महिन्यांपूर्वी परवडत होत्या त्या आज परवडेनाशा झाल्या आहेत। अन्नधान्य, दूध, भाजीपाला, इंधन, शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रत्येक क्षेत्रात दरवाढ दिसून येते। या सर्वांच्या किमती वाढल्याने सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे। महागाईचे हे संकट भस्मासूर समान आहे, जो हात लावतो त्याला भस्म करतो। महागाई ही जेव्हा वाढते तेव्हा लोकांची सगळी आर्थिक गणितं उद्ध्वस्त करते, कारण हे संकट वाढतच जात आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे। महागाईचा भस्मासूर सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर आघात करते, त्याचे स्वप्न, संधी आणि सुख नष्ट करते। डाळ तांदळाचे भाव आकाशाला भिडले, भाकर पाणी खात जगण्याचे दिवस आले। पेट्रोलच्या थेंबागणिक जीव जळतो, दिवसागणिक पगार झपाट्याने विरतो। महागाई वाढण्याची अनेक कारणे आहेत। उत्पादनाच्या तुलनेत लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे मागणी वाढली आहे। पुरवठा कमी असल्याने किमती वाढतात। दुष्काळ, पूर, अतिवृष्टी यामुळे शेतीचे उत्पादन घटते, ज्यामुळे अन्नधान्यांच्या किमती वाढतात। पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीत वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढतो, ज्यामुळे सर्व वस्तूंच्या किमती वाढतात। व्यापारी वस्तूंचा साठा करून किमती वाढवतात, ज्यामुळे महागाई वाढते। काही वेळा सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढते। उदाहरणार्थ, अनावश्यक कर वाढवणे किंवा उत्पादनावर नियंत्रण न ठेवणे। जर वस्तूंवर जीएसटी किंवा इतर कर वाढले तर त्या वस्तू महाग होतात। जेव्हा भारतीय रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी होते तेव्हा आयात महाग होते आणि त्यामुळे महागाई वाढते। महागाई ही अनेक घटकांनी प्रभावित होते। उदाहरणार्थ, देशांतर्गत निर्णय, जागतिक परिस्थिती, लोकांच्या सवयी आणि व्यापारी शृंखलेतील त्रुटी या कारणांवर वेळेवर उपाय केल्यास महागाईवर नियंत्रण ठेवता येऊ शकते। रोज वाढत्या महागाईचा किती सोसावा हा भार, गुणाकाराच्या गतीने वाढतोय 2 दुने 4। महागाईचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो। पगार तोच असतो, पण खर्च मात्र वाढत जातो। मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबे त्यांच्या मूलभूत गरजाही नीट पूर्ण करू शकत नाहीत। अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजाही अपूर्ण राहतात। आरोग्य आणि शिक्षण खर्चिक झाल्यामुळे मुलांचं भविष्यही धोक्यात येतं। एकंदरीतच जीवनमान खालावतं आणि
लोकांना बचत करणे कठीण होते. यामुळे आर्थिक ताण वाढतो आणि कर्ज घेण्याची गरज भासते. महागाईमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी आणखी वाढते. बेरोजगारी, महागाई वाढली की व्यवसायांवर ताण येतो. लोक गुंतवणूक करण्याऐवजी रोजच्या गरजांवर खर्च करतात. कौटुंबिक कलह, आत्महत्या यासारख्या गंभीर बाबी वाढू शकतात. महागाईमुळे मुलांना शिक्षण घेणे आणि आरोग्य सेवा मिळवणे कठीण होते. महागाईमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो, ज्यामुळे दंगे, चोऱ्या आणि इतर सामाजिक समस्या उद्भवतात. महागाई फक्त दरवाढ नाही, तर ती जीवनमान, समाजावर आणि देशाच्या प्रगतीवर मोठा परिणाम करते. त्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवणे ही सरकारची आणि समाजाची दोघांचीही जबाबदारी आहे. सणवार आता हिशेबात मोजले जातात. पुस्तकाऐवजी मुलं स्वप्न विकतात. रोजची गरज सुद्धा लक्झरी वाटते. महागाईने माणूसही माणूस विसरते. कोण घेणार जबाबदारी या तळमळीची? कोणी थांबवणार का दौड या महागाईची? महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना आवश्यक आहेत. शेती आणि उद्योग क्षेत्रात उत्पादन वाढवून पुरवठा वाढवावा लागेल. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी. नवीन तंत्रज्ञानांचा वापर करून उत्पादन वाढवणे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवून संसाधनांचा वापर संतुलित करावा लागेल. सरकारने कठोर कारवाई करून काळा बाजार आणि साठेबाजी थांबवावी लागेल. काळा बाजार आणि साठवणुकीवर कडक कारवाई करावी. शासनाने धोरणे पारदर्शक ठेवून जनतेला विश्वासात घ्यावे लागेल. महागाईचा भस्मासूर आपल्या समाजात वेगाने पसरत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. केवळ सरकारच नाही, तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून महागाईला आळा घालावा लागेल. यासाठी शिक्षण, जागरूकता आणि सहकार्य आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे PDS मजबूत करावी. नागरिकांनीही स्थानिक उत्पादनाला प्राधान्य द्यावे. गरजेनुसारच खरेदी करावी आणि बचत संस्कृती जोपासावी. देशांतर्गत उत्पादनांवर आधारित व्यापार धोरण तयार करणे, जेणेकरून आयात निर्यातीचे प्रमाण कमी होईल. जास्त आयात झाल्यास विदेशी वस्तू महाग होतात, जे महागाईला चालना देतात. सरकारने इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अन्नधान्य, इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंचे वितरण गरिबांना थेट आणि स्वस्त दरात करण्यात यावे. यामुळे गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतात. रिझर्व्ह बँक किंवा केंद्रीय बँकेद्वारे मुद्रास्फीतीत नियंत्रण करणे म्हणजेच व्याजदर वाढवणे किंवा घटवणे. यामुळे बाजारात अतिरिक्त पैसे येण्याचा वेग कमी होतो आणि महागाई नियंत्रणात येते. जर नागरिकांचे उत्पन्न वाढले तर ते महागाईला तोंड देऊ शकतात. महागाईला थांबवण्यासाठी करवाढ थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारची आर्थिक धोरणे स्थिर आणि दीर्घकालीन असावीत. त्यामुळे उद्योगधंद्यांना वाढ होईल आणि महागाई नियंत्रणात येईल. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसमावेशक उपाय आवश्यक आहेत. सरकारने ठोस आणि प्रगल्भ धोरण तयार करावीत. व्यापाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावं आणि नागरिकांनी आवश्यक वस्तूच खरेदी करावी. एकत्रित प्रयत्नांनीच महागाईला नियंत्रणात आणता येईल. महागाई हा आधुनिक समाजातील एक धोकादायक भस्मासूर आहे. जर त्यावर वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत
तर तो सर्वसामान्यांचे जीवन अधिकच क्लेशदायक करेल. म्हणूनच सरकार आणि जनतेने एकत्र येऊन या भस्मासुरावर नियंत्रण मिळवणे काळाची गरज आहे. महागाईच्या वाढत्या दरांचा सामान्य माणसाच्या जीवनावर खूप परिणाम होतो. त्यातून निर्माण होणारी असहाय्यता आणि संघर्ष यांचे चित्रण अवर्णनीय असते. महागाईच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणसाचे जीवन होरपळून निघत आहे. महागाईने माजवलाय गोंधळ, पण आपणच आहोत तो बदलाचा कळस. फक्त तक्रारी नाहीत आता पुरेशा, हवेत कृतीचे हात आणि आशेचा प्रकाश. शिकवूया बचतीचं महत्त्व, पिढ्यानपिढ्या सौर ऊर्जेचा विचार करूया. उद्याचं सुरक्षित भविष्य उभारूया. महागाई थांबणार नाही फक्त बोलण्याने, ती झुकते फक्त कृती, शिस्त आणि जागृतीने. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.